सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी मौली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संतांच्या, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजति स्फुरति प्रदेशं, विधेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। आता अभिनव वाग्विलासिनी जी चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी, नमस्कारिणी मिया ते शारदा विश्वमोहिनी, नमस्कारिणी मिया। विडला विडला आलिया संसारा उठावी करा, शरणदा उदारा पांडुरंगा। देह हे काळाची धन कुबेराची, तिथी मनुष्याची कायाही। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी शिवी शक्तांनी म्हटलेला रंग, महान भगवत भक्त असे असणारे देहू निवासी
वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून मानवी जीवाला गोड असणारा उपदेश करतात. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातला जगद्गुरु तुकोबराय सांगतात की बाबा संसार रूपी गावाला आल्यानंतर नरदेह प्राप्त झाल्यानंतर जीवाचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर भगवंताला शरण जा. भगवंताची शरणागती नाही पत्करली, भगवंताला असणारं शरण तुम्ही नाही गेला तर काय परिणाम होईल. देह ही काळाची धन कुबेराची. असणार हे शरीर जाईल. ज्या शरीराला तुम्ही आपलं म्हणता, आपलंसं त्याला करता, ज्या शरीरावरती असणारं आपलं ममत्व आहे, हे असणारं शरीर आपलं नाही, हे शरीर काळाचं आहे. आणि असणारी संपत्ती, असणारं धन आपलं नाही, हे कुबेराचं आहे. तो भगवान परमात्मा देणाराही तूच आहे आणि घेऊन जाणाराही तूच आहे. तुम्ही आम्ही मात्र फक्त निमित्त आहोत. हे तुकोबरायांना या अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादन करायचं आहे. अभंगाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. थोडासा ज्या निमित्ताने हा असणारा हा 4 दिवसाचा कार्यक्रम आहे, निमित्त सर्वांना माहिती आहे. कशा करता असणारा हा सत्संग ठेवला, कशा करता भजन कीर्तन काकडा प्रवचन हे कशा करता ठेवलेलं आहे. आपल्या श्री क्षेत्र या सडगाव मध्ये असणारं छोटस कुटुंब, या छोट्याशा असणाऱ्या कुटुंबामध्ये असणारी तुमची आमची सर्वांची गुरुमाय भगवत स्वरूप होऊन आज त्यांना 12 दिवस झाले आपल्यात नाहीये. 12 दिवसापूर्वी पंचतत्वाचं शरीर या पंचतत्वामध्ये विलीन केलं. असणारा जीवात्मा भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप करून घेतला. जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे त्यांच्याबद्दल. बरीचशी मंडळी आपण दशक्रिया विधी झाल्यानंतर बाकीचा कोणता कार्यक्रम करत नाही. 10वा आणि 13वा पण साध्या पद्धतीला ज्या असणाऱ्या आपली गुरुमाई वैकुंठवाशी गंगा भागीरथी सुमन आई यांना इह लोकाची यात्रा संपूर्ण पर लोकामध्ये जाऊन भगवत स्वरूप होऊन असणारा 12 दिवस उगवलेला आहे. आजही आपण सर्व साधक मंडळी जेव्हा आपण नवीन स्थानावरती जातो तेव्हा असणारी ती माई सर्वांच्या चेहऱ्यासमोर उभे राहते. त्या बाजीवरती बसलेली सर्वांना दिसते. असा एकही साधक नाही, एकही माणूस नाही की त्या स्थानावरती गेल्यानंतर त्या माईची आठवण होत नाही. बाजीवरती कोटवरती बसलेली माई सर्वांना त्या ठिकाणी गेल्याबरोबर तिची आठवण येते, ती आईची आठवण येते, दिसते. सर्व झोपेल आहे ते उठल्यानंतर असणाऱ्या त्यांच्या मुली त्यांना उठवणार आणि त्यांचा असणार त्या ठिकाणी काकडा चालू होणार, हरिपाठ होणार. नित्य देवाला जाणणारी मंडळी
जीवनामध्ये संसार कसा केला हे नाही माहित मला दादा, पण जीवनामध्ये परमार्थ फार उच्च कोटीचा केला. तुम्ही आम्ही महत्व देतो तो प्रपंचाला, त्या संसाराला. बंगला बांधला, गाडी घेतली, आमकं केलं, तुमकं केलं, जमीन घेतली, असं सर्व गोष्टी या भौतिक सुखाला, लौकिकाला तुम्ही आम्ही किंमत देतोय. संत यांना तुच्छ मानतात, या बाकीच्या सर्व गोष्टींना संत तुच्छ मानतात, यांना बाजूला सारतात. आपला परमार्थ, आपली साधना, की ज्या साधनेमुळे, ज्या परमार्थामुळे निश्चित आपलं कल्याण होणार आहे, आपण भगवत स्वरूप होणार आहोत. आणि भगवत स्वरूप झाल्यानंतर पुन्हा जन्माला आणि मरण्याची अपेक्षा ही मंडळी करतच नाही का? येणे आणि जाणे शिल्लकच राहत नाही. महात्माजींना जाऊन भगवत स्वरूप होऊन आता 2 वर्ष पूर्ण होती ना. तेच आपल्या बाईंनी जगाचा निरोप घेतला. सांगू का दादा, म्हातारी असो, कशी असो, कशी असो, पण आपल्या घरामध्ये आई असावी. रात्री मुलगा किती वाजता ही विचारणारी फक्त आईच असते. गाडीचा आवाज आला की आई खडबडून उठते, दरवाजे उघडते आणि विचारते, बाळा काय वेळ लावला एवढा, का उशीर झाला, जेवण केलं का? ही विचारणारी फक्त आईच राहते. महाराज, आपल्या घरामध्ये नातं गोतं सगळे भरपूर असतात, पण विचारणारी मात्र आई असते, माई असते. म्हणून देवाला सुद्धा बोलावं लागलं. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आईची माया, आईचं प्रेम असणारी आपली सर्वांची माई निष्ठा आपल्या लेकरावरती प्रेम नव्हतं दादा, सर्व साधकांवरती प्रेम होतं. सर्व साधकावरती सारखं प्रेम करत होत्या. आणि परमार्थ कसा करावा त्या माऊलींनी शिकावं. तुम्हा आम्हाला आपल्या मालकाच्या खांद्याला खांदा देऊन संसार तर केलाच केला, बिकट परिस्थितीमध्ये असणारा तो संसार केला. पण संसार करत असताना परमात्मा नाही सोडला, वाणी नाही बंद केली, काकडा हरिपाठ नाही बंद केला. अनेक आघात झाले असतील, अनेक संकट आले असतील, सर्वांना त्या संकटाला सामोरं जाऊन आपला नित्यनेम, आपला परमार्थ, त्याच तोला मोलाचा, त्याच असणाऱ्या उच्च कोटीचा परमार्थ त्यांनी केला. म्हणून आज तो केलेला परमार्थ त्यांच्या उपयोगी आला. त्या भगवत स्वरूप झाल्या नव्हे या जगाकरता, या समाजाकरता, या विश्वाकरता असा मुलगा जन्माला घातला की असणारी सर्व साधक मंडळी नाही दादा, सर्व जगाला तारण्याची ताकद त्यांच्याकडे आहे, मार्ग दाखवण्याची ताकद त्यांच्याकडे. असा मुलगा जन्माला घातला. पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रैलोकी झेंडा. इकडे आहे मुलाला जन्म घालण्यासाठी असणारी आईची कूस पवित्र, कुळ पवित्र आहे, गाव पवित्र आहे, देश पवित्र आहे. तेव्हा कुठेतरी त्या असणाऱ्या खुशीमध्ये, त्या आईच्या मुद्रामध्ये भाग्यवान मुलगा जन्माला येतो. संत म्हणून येतो, साधू म्हणून येतो. कशा करता? जगाच्या कल्याणाकरता. आजही कुटुंब स्वतः करता काहीच करत नाही महाराज. 12ही महिने असा एकही महिना
केलं नाही की त्या दिवशी कार्यक्रम नाहीये. स्थानावरती कार्यक्रम असतात. असणाऱ्या 12 महिन्यातल्या असणाऱ्या पंढरपूर आळंदी वारी, पैठणची वारी, त्र्यंबकची वारी, मुक्ताईची वारी हे कार्यक्रमही असतात ना. कधी प्रपंचाकडे पाहिलं यांनी? कधी आपल्या मुलाबाळांकडे पाहिलं? तुमचं आमचं बघा ना दादा. 4 दिवस आपण घर सोडून आलो पण असं वाटतं की कधी जाईल. लक्ष सर्वांचं लागलेलं असतं. वेगळं आहे. पण ज्यांनी या संसारावरती तुळशी पत्र ठेवलं पहा. संसाराच्या नावे धारणिया शून्य वाढता पुण्य धर्म केला. जेव्हापासून मी यांच्या संपर्कामध्ये आलो तेव्हापासून मी पाहतोय संसाराकडे लक्ष नाही दादा. जो साधक येईल त्या साधकाची समस्या सोडवायचं, असणाऱ्या त्याला त्याच्या दुःखातून मुक्त करायचं. अहो त्यांच्या करतात आपलं शरीर झिजवतात. आजही बाबांची तब्येत बरोबर नाहीये. सलाईन लावलं, इंजेक्शन दिले. एक नाही अशक्तपणा आहे. एवढं सांभाळणं सोपं नाहीये. जावी त्याच्या वंशा तेव्हाची कडे. त्या वंशाला गेल्यानंतर, त्याच्यात पडल्यानंतर, त्या कार्यात पडल्यानंतर माणसाला कळतं की काही कडे पाण्यातून असं झोप कसं घेतो म्हटलं त्याच्या वंशाला जावे. त्याच्या वंशात जावे त्याच्या वंशात वाटीकडे. त्याच्यात उतरावं लागतं तेव्हा कळतं दादा काय कष्ट असतात, किती समस्या असतात. आपण रात्र पाहत नाही, दिवस पाहत नाही, काही नाही. जेव्हा आपला आठवण येईल किंवा जेव्हा आपलं दुःख होतं तेव्हा आपण फोन करतोय, बाबा अशी अशी अडचण आहे, असं आहे. आपण कधी विचार केला का? या 10 दिवसांमध्ये आपण कधी विचारलं का तुम्ही जेवले का, तुमची तब्येत बरी आहे का? इकडे आहे. हे कोणी विचारायचं महाराज? आई वडिलांचं छत्र हरपल्यानंतर त्यांच्या पाठीमागे तुम्ही आम्हीच आहोत ना. इकडे आहे. त्यांच्या पाठीमागे तुम्ही आम्हीच आहोत. अजून एक बोलून जाईल दादा मी. एवढा मोठा साधक परिवार आपला आहे, एवढा मोठा साधक परिवार आहे. याच्यातली फक्त 25% माणसं आलेली आहे. 75% साधक परिवार नाही आला. ठीक आहे. जेव्हा दुःख लागतं मात्र तेव्हा फोन करतो. आपण जर आपल्या गुरूंच्या दुःखात सामील व्हायचं नाही तर मग कुठे होणार आहात तुम्ही? कोणाच्या दुःखात सहभागी होणार आहे? हे महत्वाचे विचार करण्याची गोष्ट आहे. आपण याच्याकडे लक्ष देत नाही, ते आपण पाठीमागे टाकून देतो. कधीच आपण या गोष्टीचा विचारच करत नाहीये. आपण विचार अवश्य केला पाहिजे. ठीक आहे. आईचं क्षेत्र हरवलं, बापाचं क्षेत्र हरवलं. त्यांचा आशीर्वाद त्यांच्या असणाऱ्या पाठीशी आहे, तुमच्या आमच्या पाठीशी आहे. तरी सुद्धा साथ देणारे जवळची माणसं, प्रेमाची माणसं पाहिजे. हा कार्यक्रम कितीही ठेवता येत होता स्थानावरती.
त्यांचं अंतकरण, त्यांचा मोठेपणा. मी जर गावात कार्यक्रम ठेवलं तर इथल्या असणाऱ्या गावातल्या लोकांना अनुभवी पायाने काट्या कुट्याचं इचू काट्याचं इतके लाभ येण्यापेक्षा इथे कार्यक्रम ठेवूया. सर्वांना ऐकायला मिळेल. श्रवण भक्ती, सर्व भगवत भक्ती करते, नामचिंतन करतील. एक शोकांकिता आश्रयी खेदाची गोष्ट अशी वाटते दादा. गावात कार्यक्रम ठेवला, आनंदाची गोष्ट आहे. आपण प्रत्येकाच्या घरी जरी ठेवला असताना कार्यक्रम तरी माणसं गोधड्यावर येऊन झोपली असते. ठीक आहे, प्रेम लागतं, आदर लागतो, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. कोबरे घेते ना प्रत्येकाच्या घरी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईला घर पुसुनी. त्यांच्याकरता नाही महाराज, हा तुमच्या आमच्याकरता आहे. त्यांनी असणारी आपल्या साधनेच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती करून घेतली. पण त्यांच्या अंतःकरणात असणारी दया, अंतःकरणातली असणारी करुणा, असणारी माझी साधक मंडळी, माझं गाव, माझी गावातील माणसं, सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वांना असणारा हा प्रसाद मिळावा, श्रवण भक्ती मिळावी, आणि हेही त्या मार्गाने यावे. ही संतांची भूमिका असते. ही संतांची बुडत हे जनन देखवे डोळा, हे तो कळवळा मनोनिया. लोकांकडे, जगाताकडे पाहिल्यानंतर संतांच्या अंतःकरणात दया होती, दया निर्माण होती. अरे अरे अरे, अधोगतीच्या मार्गाने चालला असणारा रस्ता चुकलेला आहे, याला सन्मार्गाला लावण्याचं काम संत मंडळी करत असतात. पहा, म्हणून तर त्यांचा अवतार झालेला असतो ना दादा. इकडे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारी. आपलं शरीर दुसऱ्या करता झिजवतात महाराज, दुसऱ्या करता. शेतात अजून जाऊनही बघितलं नाही, तिकडे सगळं अस्तव्यस्त पडलेलं आहे. कधीच बघितले शेती नाही, बघितले असणारा प्रपंचाकडे नाही. सर्व असणारी माझी जनता, माझा समाज, माझे साधक, माझं गाव, ही अपेक्षा अंतःकरणातली आहे. गंगा वाहते दादा, बर का, गंगा गावातून वाहते. तिच्यामध्ये स्नान करायचं का नाही करायचं हे आपण ठरवायचं असतं. ठीक नाही, कळायला पाहिजे तुझं आहे तुझं पाशी, तरी तू जागा. महात्मा आपल्या जवळ असतो, नाही कळत आपल्याला.
म्हटले आम्हाला माहिती, आमच्या पुढे मोगळं नागळ हिंडत होतं. सहज काय म्हटले, काय काय हे इकडे सहज बोलतात महाराज, सहज बोलतात. साधू करण्याकरता ती दृष्टी यावं लागते, साधू करण्याकरता साधू व्हावं लागतं, परमार्थामध्ये यावं लागतं. या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागत्या. माझे काय झालं हे महत्वाचं नाही, वाल्याचा वाल्मिक ऋषी झाले, रामायण नावाचा ग्रंथ लिहिला. बाल्य अवस्था आठवायचं नसतं. काय झालं आता असणाऱ्या आपल्या गावामध्ये असणाऱ्या त्या माईने असा मुलगा जन्माला घातला, अशा मुली जन्माला घातल्या. महाराज 4 का 5 बहिणी आहेत. इतका सुंदर आवाज आहे त्यांचा. पाटे असा सुंदर काकडा म्हणतात, सुंदर हरिपाठ म्हणतात. इकडे सुंदर सुंदर चाली आहे. आई वडिलांनी एकच दिलं महाराज त्यांना, परमार्थ करण्याचं शिकवलं. इकडे हरिपाठ शिकवला, काकडा शिकवला. सर्वांच्याच घरी असणारी परमार्थिक माणसं नाही जन्माला येत. काय कमवलं त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये? ही संपत्ती कमवली. विढाला विढाला मीराबाई सारख्या, जनाबाई सारख्या, मुक्ताई सारख्या, कानोपात्र सारख्या अशा मुलगी घडवल्या. इकडे परमार्थ कमावला. परमार्थ हे असणार, परमार्थ महत्वाचा. परमार्थ ही महाधव जोडी देवाची चरण. आई बापांनी परमार्थ शिकवला, महात्मेनी परमार्थ शिकवला, माईंनी परमार्थ शिकवला. अशा मुलाला जन्म दिला. पण हे आपल्याला कितपत कळतंय हे कळणं महत्वाचं आहे. हे कितपत कळतंय आपल्याला? बोलून गेलो गंगा वाहते आपल्या दारातून, त्या गंगेमध्ये पांघोळ करायची की नाही करायची हे आपण ठरवायचं आहे, की असंच राहायचं कोरड्याची कोरडं. आपल्याला कळालं पाहिजे. म्हणून अशा असणारी जी माई आहे सर्वांची, तुमची आमची सर्वांची गुरुमाई असणारी सुमन आहे. जाऊन 12 दिवस झालेले आहे. सर्वांना दुःख झालेलं आहे. महाराज सांगू का, देवही असला, महात्मा असला, संत असला, शेवटी असणारी आई गेल्यानंतर डोळ्यातून पाणी येणं साहजिकच आहे. का आईच्या पोटातून जन्म घेतला दादा, सांभाळल्यानंतर हाताच्या पोटाप्रमाणे लहानचं मोठं केलं, जगत दाखवलं, परमार्थ दाखवला, संत दाखवले, इकडे परमार्थ शिकवला. अशा आईच्या पोटी जन्म घेतल्यानंतर का डोळ्यातून पाणी येणार नाही, का रडायला येणार नाही? असं वाटतं की आई पुन्हा जन्माला यावी आणि पुन्हा असं मार्गदर्शन तुम्हा आम्हाला करावं, अशी भगवंताला आपण विनंती, आपण प्रार्थना केली पाहिजे. अशी काही साधक मंडळी की त्यांना इथे येऊन 15-20 दिवस झाले. घराचं नाव नाही घेतलं. आता पुन्हा 28 तारखेला पुन्हा कार्यक्रम चालू होते. 7 दिवसाचा पुन्हा कार्यक्रम आहे. महात्माजींचा असणारा द्वितीय पुण्यस्मरण आहे आणि दोघांचाही सोहळा आहे. माईचाही सोहळा आणि असणाऱ्या महात्माजींचा सोहळा आहे. गावाला विनंती दादा, हात जोडून पाया पडून सांगतो तुम्हाला, 7 दिवसाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्या. चूल पण आमंत्रण आहे. चूल भेटूच नका घरी. जेवणासह असणाऱ्या त्या कार्यक्रमाचा लाभ घ्या. कीर्तनाचा, प्रवचनाचा, हरिपाठाचा, नवनाथाच्या पारायणाचा, कथेचा सर्व आपण लाभ घेतला पाहिजे. इकडे पूर्ण गावभर आमंत्रण सर्वांनाच आहे. आणि उद्या तिथे काला आहे स्थानावरती, तिथे देखील सर्वांनी उपस्थित राहायचं. सर्वांनी उद्या 13वाही आहे ती होणार आणि कालाही होणार आहे. सर्वांना ह्या जोडून विनंती, आपण आपल्या अभंगाकडे वळूया.
उपदेश केला याचं कारण जगत तुकोबराने ज्या जगताकडे दृष्टिक्षेप टाकला तुकोबरांच्या लक्षात आलं अरे 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 मानवी शरीर मिळालं मानवी नरदेह मिळाला तरी सुद्धा शरीराचं महत्व कळालं नाही म्हणून ज्या रस्त्याने जायला पाहिजे त्या रस्त्याने हा जीव जात नाहीये त्या परमार्थाकडे ओळख नाहीये त्या परमार्थाकडे ढुंकूनही पाहत नाहीये ते नामचिंतन कसं आहे हे माहिती नाहीये जगाकडे पाहिल्यानंतर लक्षात आलं या संतांच्या म्हणून जगद्गुरु तुकोबरा तुम्हा मला उपदेश करता दादा आलिया संसारा उठावी ग करा शरण जा उदारा पांडुरंगा संसार रूपी गावाला तुम्ही आलेला आहात संसार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो घरदार बायका पोरं जुमन जुमला सर्व आपल्या काही आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो पण तुकोबरायला हा संसार मान्य नाहीये हा अपेक्षित नाहीये तुकोबरायला जो संसार अपेक्षित आहे तो संसार वेगळा आहे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरी शयनम यह संसारे खरदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारी भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमती घराघरात हा संसार तुकोबरायांना अपेक्षित नाहीये तुकोबरायांना अपेक्षित आहे तो जन्म मरणाचा संसार तुकोबराय सकतात याच्यातून उत्तीर्ण व्हावं असं वाटत असेल ना मला जन्मही नको आहे आणि मला मरणही नको आहे जन्माला यायचं नाही मरायचंही नाही का जन्माला येताना असताना दुःखच आहे मरताना दुःखच आहे जन्माला येतानाही दुःखच आहे आणि जात असताना दुःख आहे म्हणून असणारं त्या दुःख मला नको आहे त्या दुःखातून पार व्हायचं आहे याच्याकरता काय करावं लागेल तुला महाराज सांगतात काय करायचं तर असणाऱ्या त्या भगवंताला शरण जायचं अभंगाचं प्रथम
या संसारा उठावी ग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला उपदेश करता. दादा पाहिलं म्हटले मी, आग रानाने तुम्ही धावत आहात, पळत आहात, हाताला नाही लागणार. ज्याच्या करता तुम्ही पळता, ज्याच्या करता तुम्ही धावताय ना, अरे असणार ते सुख आहे ना, भगवंताच्या चरणाशी आहे, संतांच्या चरणाशी आहे. त्या देवाला, त्या संतांना तुम्हाला शरण जावा लागेल. ठीक आहे, सुख मिळण्याकरता, समाधान मिळण्याकरता. सुखाचा साठा संतांकडे आहे, सुखाचा साठा देवाच्या जवळ आहे. त्या भगवंताला जर तुम्ही शरण गेला, निश्चित तुम्हाला या पहिल्या दिनाच्या पलीकडे पोचवल्याशिवाय राहणार नाहीये. सर्व भावे तुहा उतरील पार भवदुष्कर नदीचा. संसार रूपी नदीच्या सागराच्या पलीकडे भगवान परमात्मा त्या जीवाला नेऊन ठेवल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकरता काय करावं लागेल? महाराज बोलतात की भगवंताला शरण जावं लागेल. त्याला शरण जावं लागेल. देवाला शरण जायचंय, पांडुरंगाला शरण जायचंय. देवाचा पत्ताच माहिती नाही, शरण जावं कसं? ज्या गावाला जायचं त्या गावाचं नाव माहिती नाही, गाव माहिती नाही, पत्ता माहिती नाही, रस्ता माहिती नाही, कसं जायचं त्या गावाला? असणारा तो भगवान परमात्मा, तो पांडुरंग भगवान परमात्म्याला शरण जायचं. तुकोबर आहे सांगतात, पण साधक मंडळी सांगतात तुकोबर आहे. अहो तो आहे कुठे, नेमकं राहतो कुठे, तो कसं जायचं शरण, त्याला काहीच माहिती नाहीये मला. तुकोबर आहे दोन बाजूला बोलतात. तुकोबर आहे सांगतात भगवान परमात्मा. जर आपण आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर भगवान परमात्मा सगळीकडे व्यापक स्वरूपाने भरलेले आहे. इकडे विठ्ठल
तुकोबर आहे बोलतात साधकांना. आणि देव नाही अशी जागाच नाही. कुठे भगवान परमात्मा विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला आधी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल सगळीकडे व्यापक स्वरूपाने भगवान परमात्मा भरलेला आहे. साधक म्हणतात बरोबर आहे, अहो देव तुम्हाला दिसतो सगळीकडे, आम्हाला नाही ना, आम्हाला नाही दिसत देव. आम्ही मंदिरात गेला तरी आम्हाला त्या असणाऱ्या दगडातला देव नाही दिसत. इकडे त्या दगडातला देव नाही दिसत आम्हाला. तुम्हाला सगळीकडे भगवान परमात्मा दिसतोय, आम्हाला नाही दिसत. सगळीकडे तुम्ही म्हणता अणु रेणूमध्ये आहे, गळी स्थळी काशी पाषाणी सर्वांमध्ये भगवान परमात्मा आहे. इकडे सर्वांच्या हृदयात विराजमान आहे. ती दृष्टी आमच्याकडे नाहीये. तो देव आम्हाला दिसत नाही. सांगा ना, प्रश्न सांगा. नेमकं असणार भगवान परमात्मा कुठे राहतो? तो को बरे सांगतात असणारे 7 द्वीप आहे म्हटले, आणि त्या 7 द्वीपामध्ये जम्बू नावाचं द्वीप आहे. इकडे सगळ्यांच्या अगोदर अंघोळ होऊन काकडा चालू होते. काकडा हरिपाठ आवाज बसणं या सगळ्या गोष्टी साहजिकच आहे. इथेच नाही, घरी सुद्धा कुणी असो किंवा नसो, तबला आणतील, विणा आणतील, काकडा चालू राहतो. कोणी टाळ वाजवायला असू द्या नसू द्या, त्यांचा त्यांचा परमार्थ त्यांच्या मस्तीमध्ये आणि परमार्थ मस्तीमध्ये करायचा. विडाला विडाला आणि त्या जम्मू नावाच्या द्वीपामध्ये असणारे पंढरपूर गाव आहे. आणि त्या पंढरपुरामध्ये माझा भगवान परमात्मा राहतो. देवा, पंढरपूर तो कृषी आहे. कुठे पंढरपूर? भीमातिरी एक वसविले Dale.
भीमातिरीत वसले नगर त्याचे नाव पंढरपूर रे. पंढरपूर गाव आहे भीमा नदीच्या काठावरती वसलेलं आहे आणि असणाऱ्या त्या गावामध्ये असणारा तो भगवान परमात्मा विटेवरती उभा आहे. विटेवरती उभा आहे. असणारे कर कठेवरती त्या ठिकाणी कठेवरती आहे, कमरावरती कर आहे, विटेवरती उभा असणारा भगवान परमात्मा भक्ताची वाट पाहतोय. वाट पाहतो. कसा आहे तो भगवान परमात्मा? राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शिकला लोकलिया रवी शिकला लोकलिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा असा असणारा भगवान परमात्मा पंढरपुरामध्ये भीमा नदीच्या काठावरती असणारा भगवान परमात्मा उभा आहे. अशा त्या पांडुरंगाकडे त्या पांडुरंगाला शरण जा म्हटले. ठीक आहे, शरण जा उदारा पांडुरंगा. भगवान परमात्मा फार उदार आहे म्हटले. कोणीही गेलं म्हणजे असणाऱ्या पांडुरंगाकडे देवाकडे ज्याला जे पाहिजे ते भगवान परमात्मा देऊन टाकतो. दुश्मनाला सुद्धा मुक्ती दिल्याशिवाय राहत एवढा उदार माझा भगवान परमात्मा. उदार तू हरी ऐशी कीर्ती चराचरी सुवासन कादिकाचे निमाने सायुजी सैरशी केला पुतणे ती विषाची निस्तन पाने मारू आली. एवढा उदार माझा भगवान परमात्मा आहे. पुतना भगवंताला मारण्याकरता गेलेली होती, तिला उद्धार केला आणि सायुज्य नावाची मुक्ती दिली. असा असणारा माझा भगवान परमात्मा उदारही आहे, श्रीमंतही आहे आणि त्याला शरण जायचं असं तुकोबाराय सांगतात. नाही त्याला तुम्ही शरण गेले म्हटले तर परिणाम काय होईल? जे शरीर तुम्हाला मिळालं ना हे असणारं पंचतत्वाचं शरीर तो काळ येणार आहे आणि घेऊन जाणार आहे. पंचतत्वाचं शरीर आहे तो काळ येणार आहे आणि असणाऱ्या नाशक्या पुष्क्या शरीराला निश्चित घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय करा तर भगवंताला शरण जा. शरण जा. शरणागती फार महत्वाची आहे. माणसं मोडतात पण लवत नाही. ठीक नाही, लागण्यासारखे ताटाची ताटच राहतात पण नदीमध्ये किंवा ओढ्यामध्ये लव्हाळ असतं. लव्हाळ ठीक नाही, नदीला पूर आला की ते लव्हाळ खाली
त्याच नदीमध्ये झाडं असतात. इकडे येड्या बाबडीची राहत्यात, लिंबाची अनेक प्रकारची झाडं असतात. अंगामध्ये ताटपणा असतो, लवत नाही. परिणाम मुळासह उकळून पडावा लागतं. याच्याकरता परमार्थ करत असताना परमार्थाची पहिली पायरी नम्र झाला होता. तेने कोंडिले अनंता. परमार्थामध्ये आल्यानंतर पहिलं नम्र झालं पाहिजे. काही काही माणसं म्हटले, अरे 10 वर्ष झालं मी बोलतच त्याचे नाही, त्याच्याबरोबर बोलतच नाही. काय मोठा पुरुषार्थ आहे. 10 वर्ष झालं म्हटलं, हा भाऊ की नाही बोलत म्हटलं आपण त्याच्याबरोबर. काय होतील नाही म्हटले आपलं, काही होतील नाही. कोणाचं कोणा वाचून काहीच होत नाही, कोणाचं कोणा वाचून काहीच राहत नाही. पण परिणाम असं होतो दादा, माणूस मेल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा, आनंदित जगा, गुढी गुलाबीनी राहा. असणार मग मेल्यानंतर त्याची स्तुती करण्यापेक्षा आहे तोपर्यंत 2 शब्द चांगले बोला, दुश्मनकी काढून टाका, फेकून द्या. असणारं जीवन पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे. बुडबुडा येऊन काही क्षणात फुटून जातो. तसं माणसाचं जीवन आहे. आज आहे तर उद्या नाही, आज आहे तर उद्या नाही. असं जीवन आपलं आहे. का वैरत्व पत्करावं, का वैरत्व धरावं, कशा करता या सगळ्या गोष्टी बाळगाव्या. म्हणून दुश्मनकी सोडून नम्र झालं पाहिजे. 2 हात आणि 1 मस्तक जर आपल्या जवळ असेल, नम्र झाला दादा, दुश्मन जरी असला ना तो आपोआप नम्र होतो आणि आपल्यासोबत बोलायला लागल्याशिवाय राहत नाही. एक नाही. पण हे दोन्ही बाजू समानता लागतात. एक नाही म्हटले मी होऊन नाही तूच होऊन बोलणं म्हणून मला बोलावं लागलं. ठीक आहे, असं करून नाही चालत दादा. याला जीवन म्हणत नाही. जीवन जगता आलं पाहिजे माणसाला. जीवन जगता आलं पाहिजे. नसतं जन्माला आलो, जन्मात कुत्रे मांजरं पण येतात, जन्मालाही जन्माला आले. त्यांचं तुमचं आमचं व्यवहार सारखं, तेही खातात, त्यांना पिलं होतं, त्यांना लेकरं होतात. ठीक नाही, तुमचं आमचंही तेच आहे. फरक काय फरक आहे? त्यांच्या ठिकाणी ज्ञान नाही, बुद्धी नाही. मनुष्याच्या ठिकाणी बुद्धी नाही, ज्ञान नाही. काय करावं, काय खावं, कसं प्यावं, कसं राहावं, कसं बोलावं, कशा पद्धतीचा व्यवहार असावा, कसा परमार्थ असावा, कशा पद्धतीचं नामच, या सगळ्या गोष्टी मनुष्याला कळतात, पशु पक्ष्यांना कळत नाही. म्हणून आपल्याला कळालं पाहिजे. अरे नको वैरत्व, नम्र भाव व्हावं. आणि नम्र भाव झालं, त्याला शरण गेलो, अंतःकरण मोकळं होतंय. आणि मोकळं अंतःकरण झाल्यानंतर भगवान परमात्मा जीवावरती कृपा केल्याशिवाय राहत नाही. तू कोण संत दादा नाही असं केलं ना, हे शरीर काळाचं आहे, येईल आणि घेऊन जाईल. अभंगाचं दुसरं
तुकोबर अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सत्ता देह ही काळाची धन कुबेराचे शरीर काळाचं आहे आणि पैसा कुबेराचा आहे कुबेराचा आहे. आजही माणसं माणसावरती प्रेम करतात दादा. तुकोबर आहे बोलतात खिशात पैसा असेल ना कुणी रामराम करतात. ज्या दिवशी खिशामध्ये पैसा नसेल माणसं लांबून जातात. रामराम नाही संसार नाही जे हरी शिकार आहे का कशामुळे पैसा आहे. जन हे सुखाची दिल्या घेतल्याची अंतकाळीचे नाही कोणी जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा माझा. ठीक आहे. घरातली माणसं सुद्धा आपल्यावर प्रेम करतात. मला तुम्ही 2 पैसा कमवताय धंद्याने ठेवा. तुम्ही ऐकता बसून खा. घरातल्या माणसाचा दृष्टिकोन तुमच्याकडे पाहण्याचा बदलतो लगेच बदलतो. 2 दिवस जेवण व्यवस्थित दे. तिसऱ्यांदा सांगत 2 दिवस झाले तुम्ही घरातच आहे. इकडे आहे. काहीतरी जा कुठून तरी काहीतरी 2 पैसे कमवून आणा. इकडे आहे. पत्नी म्हणेल मुलगा म्हणेल आई वडील म्हणते सर्व 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 म्हणतील महाराज. इकडे या जगामध्ये कोणीच कुणाचं नाही. कवनाची गणबाप कवनाची गणभूत मृग जळवत जाईल लया. कोणीच कुणाचं नाही. जन्माला येताना एकटा आला जाताना एकटा जाणार आहे. का आई संग घेऊन जात नाहीये काहीच घेत नाहीये. आपण लक्षात ठेवलं पाहिजे. संपत्ती कुबेराची आहे त्याने दिलेली आहे आणि प्रारब्धाने ती आपल्याकडे येणार आहे. अन्नमान धन हे तो प्रारब्ध अधीन. इकडे प्रारब्धेची जोडी धन प्रारब्धेची वाडी मान. इकडे सन्मान मिळतो प्रारब्धाने मिळतोय. पैसा मिळतो प्रारब्धाने मिळतोय. का आपला प्रारब्ध जन्म झाला त्याच दिवशी सत्वीने आपल्या कपाळावरती लिहून ठेवलं झाला. हे प्रारब्ध जन्म झाला आता मृत्यू कधी आहे हे देखील लिहून ठेवलंय. ज्ञानोबा गोड बोलतात का ललाटीचे लिहिले जिरीमुळे काही केले काळे गोरे पण धुतले फिटून काल लाटीची लिहिले जेने मुळे काही केले काळे गोरे पण धुतले फिटून. ज्ञानोबा सांगतात काळ्या माणसाने किती साबण लावले तो गोरा होणार नाहीये. इकडे तो गोरा होणार नाहीये. तसं सत्वेने तुमच्या कपाळावरती लिहिलेलं कर्म कधी पुसल्या जात नाही धुतल्या जात नाही. कर्म मात्र भोगावंच लागतंय. जन्म झाला मृत्यूची नोंद झालेली आहे. कधी कोणत्या दिवशी कोणत्या तिथीला कसं काय सर्व गोष्टी विधी लिखित असतात. महाराज पहिल्या दिवशी महाराज बोलून गेले माणसाला मरण्याच्या अगोदर प्रत्येकाला कळतो 7 दिवस अगोदर की मी मरणार आहे. विठ्ठल विठ्ठल लक्ष येत नाही म्हणजे आपण ग्रंथ उचकत नाही वाचित नाही काय बोल लक्षात येत नाही आपल्या. ज्ञानोबा सांगतात 7 दिवस अगोदर प्रत्येकाला कळतं की आपण मरणार आहोत. ज्ञानोबा सांगतात कानी घालून या बुटी नाद जो पाहावा न दिसता जनाने 7 दिवस. महाराजांनी सांगितलं कानात टोपं घातल्यानंतर कानातला असणारा तो नाद ऐकायला
लक्षण सांगतात डोळे घालून या बोटी चक्रजी पहावी न दिसता जाणावे 5 दिवस. डोळ्यामध्ये बोट ठेवल्यानंतर म्हणजे बोटाने कधी घालायची असं ठेवायचं वरती. डोळ्याचे वरती ठेवल्यानंतर आश्चर्य पिवळा प्रकाश दिसला नाही चक्र दिसलं नाही समजून घ्यायचं आपलं मरण 5 दिवसावरती आलं आहे. हे काय 3रं लक्षण सांगतात आपल्या डोळ्याने आपल्या भुवाया जर दिसल्या नाही तर समजायचं 3 दिवसावरती. आणि शेवटचं लक्षण सांगतात ज्ञानोबराय सांगतात आपल्या डोळ्याने जर आपल्या नाकाचा शेंडा दिसलं नाही तर त्याच क्षणी म्हणा कृष्ण हरी. 4 लक्षण सांगितले मरणाचे. बाकीच्या लक्षणाकडे वेळ नाही मिळाला पाहिला पण शेवटचं लक्ष तरी आपण पाहिलं पाहिजे. नाकाचा शेंडा बसल्या बसल्या का व्हायला पाहिलं काय अडचण नाही. समजून घ्यायचं आजचा दिवस आपला सुखरूप जाणार आहे चांगलं राहणार आहे. ते संतांच्या शब्दावरती संतांच्या वाक्यावरती वाङ्मयावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. इकडे मरण अटळ आहे हे निश्चित आहे. मरण टाळता येणार नाही अटळ आहे मरावंच लागणार. मरण ढकलता येईल पण मरण मात्र टाळता येणार नाही. कोणाला कळालं मरण म्हटलंय रावणाला कळालं परीक्षित राजाला कळालं गरुडाला कळालं. गरुडाला मरण कळालं. आपल्या आईला घेण्यासाठी काळ येणार आहे म्हणून गरुडाने आपल्या आईला उचललं एका गुफेमध्ये घेऊन ठेवलं. त्याच्या अगोदर वैकुंठातून कैलासातून स्वर्गामधून सर्व देव देवता येत होते गरुडाच्या आईला भेटत होते निघून जात होते. एक दिवस काळ भेटण्यासाठी आला आईला भेटला निघून गेला. आईने सांगितलं बाळा याच्या अगोदर कैलासातून वैकुंठातून स्वर्गातून देव देवता ऋषी मुनी येत होते मला भेटत होते निघून जात होते. आज मात्र काळ कुठं असणारा एक माणूस आला मला भेटून निघून गेला बोलला काहीच नाही. गरुडाच्या लक्षात आलं निश्चित काळ असला पाहिजे. मग काय करावं गरुडाने आपल्या आईला उचलला आणि एका गुफेत नेऊन ठेवलं. गुफेत ठेवल्याबरोबर काळ हजर झाला आणि गरुडाला जे हरी घेतला जे हरी म्हटले कोणी जे गरुडाने विचारलं काळा काल तर तू आला होता तू काल आला माझ्या आईला भेटला निघून गेला होता काल. गरुडाने सांगितलं तुझ्या आईचं मरण काल घरी नव्हतं रे दादा या गुफेमध्ये विधिलिखित होतं माझं काम तूच केलं. काळ आला आणि आईला घेऊन गेला. मरण टाळता येईल ढकलता येईल मरण टाळता नाही येणार. पुढे ऐका मरण रावणाला कळालं. रावण श्रीमंत होता बलवान होता बुद्धिमान होता असा असणारा रावणाने विचार केला आणि सटवीकडे गेला. सटवी आता जगाचं भविष्य तू सांगते माझं पण सांग भविष्य. माझं मरण कोणाच्या हातून आहे कधी आहे सांग भविष्य मला. सत्यवीने सांगितलं मी सांगू नाही तुम्ही ऐकू नाही. अजून मला बऱ्याच लोकांचं भविष्य पाहायचं म्हटलं मी राहणारच नाही तुम्हाला सांगितलं बघा शिल्लक मला ठेवणार नाही. मग काय म्हटले मला बाकी माहिती नाही माझं भविष्य मला सांग. सत्यवीने सांगितलं रावणा तुझं मरण म्हटले आज्या राजाच्या पोटी दशरथ राजा जन्माला येतील. दशरथ राजाच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला येतील आणि त्यांच्या हाताने तुझा वध होणार आहे. रावणाला म्हटलं एवढंच ना आज्या राजा जन्माला येणार त्यांच्या पोटी दशरथ राजांच्या पोटी प्रभू रामचंद्र माझा मृत्यू आहे. आज्या राजा जर मी संपवून टाकलं तर दशरथ राजा जन्माला येणार नाही प्रभू रामचंद्र येत नाही. मी मला मरणच येणार नाहीये मरण नाही म्हटले मी. रावणाने आज्या राजाबरोबर युद्ध केलं पण त्या युद्धामध्ये पराभव झाला रावणाचा. रावणाचा पराभव झाल्यामुळे आज्या राजाच्या पोटी दशरथ राजा जन्माला आले. दशरथ राजाच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला आले आणि प्रभू रामचंद्राच्या हाताने रावणाचा वध झाला. मरण टळालं. मरण टाळण्याचा प्रयत्न केला पण मरण टाळता आलं नाही मरावंच लागलं. विठ्ठल मरण कळालं तरी मरण टाळता येत नाही मरावंच लागलं. देवाधिकांना मरावं
सांगतात की बाबा ज्यांच्या तुम्ही गुंतलेला ज्यांना तुम्ही आपलं म्हणता येणार म्हटले हे सर्व असणारी ज्याशी तुम्ही गुंती ते मोकळती आणती ज्यांच्या तुम्ही गुंतला हे अंतर गावाचे तुम्हाला दगा दिल्याशिवाय राहणार नाही. मग हे आपलं काहीच नाही जगतामध्ये कोणीच नाही. हे सगळे कशा करता सब पैसे के भाई दिल का साथी कोणी नाही रे बाबा. कोणीच कोणाचं नाही. आई नाही भाऊ नाही सखे नाही सोयरे नाही कोणीच नाही कोणीच नाही. नको बरे बोलतात नको बरे सांगतात नको नको मना गुंतो माया जळी काळाला जवळे ग्रासा भया काळाची उडी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा मान बाप सोडविना बंधू पाठीची बहीण शेजीची कामिनी धुरी राही सोडविना राजा देशीचा धरी आणि सुयरी बरी कोण संस्कार म्हटलं तुका एका चक्रा पाणी वाचून या आई सोडवत नाही बाप सोडवत नाही भाऊ सोडवत नाही चुलता सोडवत नाही काका सोडवत नाही नाता कोणी सोडवत नाही. अहो नवी नवी देशाचा पंतप्रधान राजा सुद्धा सोडवत नाही. सोडवणारा माझा भगवान एका चक्रा पाणी वाचून या. भगवान परमात्मा मरणाच्या समयी आपल्या भक्ताजवळ उभा राहतो. कशा करता त्याला कोणतं संकट पडू नये. काही
हो अंतकालाच्या सवयी आयुष्यभर परमात्मा ज्याने केला भगवान परमात्मा त्याच्या जवळ उभा राहतो. नाथ बाबा सांगतात निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साखळी पडून निर्वाण समय म्हणजे मरणाच्या समय भगवान परमात्मा आपल्या भक्ताजवळ उभा राहतो. का आयुष्यभर माझी सेवा केली नामचिंतन केलं परमार्थ केला कदाचित मरणाच्या समय एखादी वासना निर्माण झाली तर वासने रूप जन्म घ्यावा लागेल. म्हणून भगवान परमात्मा काय करतो तर आपल्या भक्ताजवळ उभा राहून त्याला असणार नामचिंतनाचं स्मरण करून मागे पुढे उभा राही संभाळीत मागे पुढे उभा राहतो. भक्ताला नामचिंतनाचं स्मरण करून देतो. अधोगतीच्या मार्गाला जायला नको. आयुष्यभर माझा परमार्थ माझं चिंतन केलं हा माझ्या स्वरूपाला मिळावा याच्याकरता भगवान परमात्मा भक्ताजवळ राहतो. म्हणून तुकोबाला सांगतात की बाबा या जगतामध्ये मनुष्य तुम्ही प्राप्त केला मनुष्य म्हणून तुम्ही जन्माला आलात ना या नात्यावत्या माया जाळामध्ये तुम्ही गुंतलेला आहात. हे असं करता करता आयुष्य चाललेलं आहे. गेलेलं आयुष्य तुम्हाला पुन्हा घेता येणार नाहीये. का शरीराची मर्यादा आहे. हे शरीर 100 वर्षाचं जरी असलं आयुष्य असेल 100 वर्ष मात्र जगत नाही जाता त्याचे आत जावं लागतं. कारण हे काळाचं आहे. काळ येणार आहे आणि त्याला घेऊन जाणार आहे. देह जाईल जाईल त्याशी काळाबा खाईल किंवा शरीराची होय माती शरीराची माती होईल काळ येईल याला घेऊन जाईल. म्हणून आपण सावध झालं पाहिजे. का कारण हे शरीर देणारा तोच आहे संपत्ती देणारा तोच आहे आणि घेऊन जाणारा तोच आहे. अभंगाचं तिसरं चरण सर्व पुरुष मंडळ माता मावल्या गोड भजन करायचं देवाकरता टाळी वाजवायची माईला आनंद झाला पाहिजे हे काय त्यांच्याकरता गोड असणारी टाळी मुखातून भगवंताचं नामचिंतन विठोबार कोमाळे Amen.
हरिदास मसारा ठावी करा शरणा उदारा पंडुरंगा देह हे काळाची धन कुबेराची इथे मनुष्याची काव्यारी देता देवविता नेता निवविता इथे याची सत्ता काय आहे देह हे काळाची धन कुबेराची येथे मनुष्याचे काय आहे निमित्ताचा धनी केलासी प्राणी तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला देह हे काळाचे धन कुबेराची तिथे मनुष्याची काय आहे. चाललेला हा 4 दिवसाचा कार्यक्रम ज्यांच्या निमित्ताने चालू आहे ज्यांच्या प्रत्यर्थ चालू आहे असे असणारे आपली सर्वांची या जगाचा निरोप घेऊन 5 दिवस झालेले आहे आणि त्यांच्या असणारा प्रत्यर्थ हा 4 दिवसाचा सोहळा या ठिकाणी पार पडत आहे संपन्न होत आहे. उद्या असणारी कार्याच्या कीर्तनाने असणारी या 4 दिवसाच्या सप्ताहाची संगत होणार आहे. काय कीर्तना ठेवली 4 दिवस ती परमार्थिक होते परमार्थाची आवड होती कीर्तनाची आवड होती म्हणून बऱ्याच भागामध्ये दशक्रिया विधीला श्राद्धाला कार्यक्रम कीर्तन फक्त विधी करतात कीर्तन ठेवत नाही. बऱ्याच ठिकाणी असं आहे. काहींचे पोरं म्हणतात आमच्या बापाचं श्राद्ध घालायलाच पैसे नाही आमच्या ही परिस्थिती आहे. बापाचं श्राद्ध साध्या पद्धतीने साध्या पद्धतीने त्या ठिकाणी श्राद्ध घालतात. आईचं वडिलांचं जे आई जगत दाखवलं भगवान परमात्मा दाखवला संत दाखवले विश्व दाखवलं त्या आईच्या पायामध्ये आपल्या असणाऱ्या कातड्याचे जोडवे जरी घातले तर तिचे ऋण भेटणार नाहीये आणि तिच्या कार्याकरता आपल्याकडे पैसा नाही हे म्हणणं कदाचित चुकीचं ठरू शकतं. इथे तसं नाही झालं. अशा मुलाला जन्म दिला की अहोरात्र भगवंताचं नामचिंतन त्या ठिकाणी चालू आहे. पूर्ण असणारा फॅमिलीच परमार्थिक आहे. आई वडील असणारे संतच होते. बाबांच्या जीवनात सुद्धा बाबाजींनी किती असणारा त्या ठिकाणी परमार्थ केला. महात्माजींनी वाड्या गेल्या भजन पूजन केलं. कालांतराने असणारं उपरती निर्माण झाली. सर्वस्वचा त्याग करून टाकला. रानात झोपडी बांधली. कशा करता आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे किंवा आपुला तो एक देव करुणी घ्यावा
तेरे विना जीवा सुख दोघे याच्या करता यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. पुष्कळ वाऱ्या केला, भरपूर परमार्थ केला, एकटे करता नाही केला गेला. सर्वांनाच वाटला, त्यांनी सर्वांना वाटला. या तुमच्या परिसरामध्ये असं काही परमार्थ त्यांनी पेरला. जवळजवळ खेड्यापाड्यातून प्रत्येक गावातून त्यांनी दिंडी सुरू काढली. आळंदी, पंढरी, पैठण, त्र्यंबक, मुक्ताई या दिंड्या त्यांनी त्या ठिकाणी सुरू केल्या. 10-15 खेडे होते. केवळ स्वतः परमार्थ केलाच केला, स्वतःचा उद्धार केलाच केला, पण लोकांना देखील परमार्थाची रस्ता, परमार्थाची वाटचाल दाखवून दिली. आज समाजामध्ये, जगतामध्ये माणूस फक्त स्वतः पुरता पाहतो, मतलबी स्वार्थी झाला, पायाजवळ पाहतो. आपल्या घराचं कल्याण हो, जगाचं वाटोळं हो, काही घेणं देणं नाहीये. ही भूमिका तुमची आमची आहे, सर्वसामान्य जीवाची. पण संतांचं तसं नाही दादा, महात्म्यांचं तसं नाही. व्यापक स्वरूपाचं आणि अभेद स्वरूपाचं अंतःकरण त्यांचं असतं. म्हणून त्यांना महात्मा म्हटलंय. महान आत्मा यशस्व महात्मा इकडे ज्यांचं विशाल अंतःकरण आहे, व्यापक स्वरूपाचं अंतःकरण आहे, सर्वांचं कल्याण व्हावं ही भावना आहे, त्यांना महात्मा म्हटलं जातं. स्वतःचा उद्धार केलाच केला, पण परमार्थाचा रस्ता दाखवून गेले. कसा परमार्थ करावा, कशा पद्धतीने चालावं, आणि त्यांच्या खांद्याला खांदा देऊन प्रपंच करणारी आपली माई इकडे आहे. दिंडीला निघाले तर बरोबर निघत होते सर्व कुटुंबासह. पाठीमागे बघितलं नाही, घराला कुलूप लावायचं, निघायचं, लक्ष नाही. माईने सुद्धा किती वाऱ्या झाल्या काही सांगता येणार नाही. किती उच्च कोटीचा परमार्थ केला तिकडे. आणि अशी माई भेटणं देखील भाग्यवाला त्या ठिकाणी, भाग्यच लागतं त्या ठिकाणी मिळण्याकरता. माणसं परमार्थाला गेले, भजनाला गेले तरी बायकट पाठीमागे खडे फोडी द्या. मोठं मोठीला काम धंदा दिवसभर, रात्री भजनाला जातो, दिवसभर झोपत आहे म्हटले. संसार नाही, प्रपंच नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, ठीक आहे. पण असणारे दोन्ही चाकं समान आहे. परमार्थ असताना सारखा केला, खांद्याला प्रपंच केलं, पण परमार्थ त्याच तोलांबळाचा त्यांनी केला. आपल्या मुलींना घडवलं, मुलांना घडवलंय. असे असणारे महात्माजी 28 तारखेपासून त्यांचं द्वितीय पुण्यस्मरण आहे. तोही कार्यक्रम चालू होणार आहे. अगोदर बघून गेलो मी, त्याही कार्यक्रमाला सर्वांनी हजर राहायचंय. 8 दिवस असं 9 नाटक ग्रंथाचं पारायण आहे. 23 तारखेपासून पारायण आहे. ठीक आहे. त्यामध्ये अष्टमी भागवत कथा आहे, हरिपाठ आहे, काकडा आहे, अन्नदान आहे, पूर्ण गावाला जीवन आहे, चूरबन आमंत्रण आहे. दोन्ही लाभ घ्यायचा, नाहीतर मग आयुष्या लाभा जो चुकला तो का म्हणे वाया गेला. हा लाभ घेता नाही आले तर परमार्थाचाही लाभ नाही, कोणताच लाभ नाही, आपल्या जिंदगीमध्ये येऊन काही उपयोग नाही. म्हणून असणारे महात्माजींचं द्वितीय पुण्यस्मरण, माईचं असणारं पुण्यस्मरण, या निमित्ताने हा कार्यक्रम होणार आहे. तेही कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. माईंना जाऊन 12 दिवस झालेले आहे. त्यांना भगवंताजवळ जागा मिळो एवढंच आपण बोलू शकतो, याच्यापेक्षा जास्त आपला अधिकार नाही बोलण्याचा. असं म्हणण्यापेक्षा त्यांना ती जागा मिळालेली आहे. भगवंत त्यांनी आपल्याजवळ निश्चित त्यांना त्या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणून त्याच्या पाठीमागे असणारे त्यांचे चिरंजीव, त्यांचा मुलगा हरिभक्त पदे, आमचे गुरुवर्य आदरणीय, वंदनीय, पूजनीय बाबाजी पोरके झाले, आई गेली, पुढे गेले. निश्चित आपण देखील त्यांना त्यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना सहकार्याची त्या ठिकाणी करायचं आहे. आणि त्यांना कोणत्याही गोष्टीची उणीव भासून द्यायचं नाही. ते आपल्या साधक वर्गाचं काम आहे. ठीक आहे. मग ते कसं काय कोणतं काम करायचं हे ज्याने त्याने त्याचं ठरवायचं आहे आणि त्या पद्धतीने आपण कामं करायची आहे.
परमात्मा आपल्या घरचं नाही, कोणाच्या घरचं आपण काम करत नाही. देवाचं कार्य आहे, नाथांचं कार्य आहे. हे कार्य फलद्रूप झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून झालेली शिवा माऊलीचे